नमस्कार, मी मनाली. आपण पाहता न्यूज 18 लोकमत आणि पाहणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा आढावा. त्यापूर्वी नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. इशारा सभेपूर्वी मनोज जरांगेंचं बीडमध्ये जंगी स्वागत. रॅलीमध्ये मराठा बांधवांचा मोठा सहभाग. इशारा सभेआधी बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा. 4 शब्दांसंदर्भात चर्चा झाल्याची जरांगेंची माहिती. सरकारचा प्रतिनिधी नाही तर कार्यकर्ता म्हणून आलोय. जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. शब्द देण्यापूर्वी काळजी घेण्याचा सरकारला सल्ला. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा. आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता. अमरावतीमधल्या नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये घातक केमिकलचा कारखाना. सुरक्षेच्या उपाययोजना नसल्यानं अनेक कर्मचारी जखमी. आणि काश्मीरच्या सोनमर्ग परिसरामध्ये तुफान बर्फवृष्टी. परिसरात बर्फ साचल्यामुळे रस्ते वाहतुकीला फटका.